एकत्रती असणार. आता मुलांमध्ये जर चांगले बदल घडवायचे असतील तर मातांशिवाय पर्याय नाही, ठीक आहे नाही. कारण सगळ्यात मूल कोणाचं ऐकत असेल तर आपल्या आईचं ऐकतं. आणि आईने त्याला एक फटका दिला, एक मारजोड केली तरी सुद्धा ते मूल नंतर आपल्याकडे येतं. त्याला माहीत असतं की माझं काहीतरी चुकलेलं असेल म्हणूनच आईने मला शिक्षा केलेली असेल. आणि म्हणून पहिली, दुसरी, तिसरी ही मुलं हे त्यांना चांगलं वाईट हे काही कळत नाही. तुम्ही जे करू द्याल ते त्याला वाटतं चांगलं आहे. मग तुम्ही चांगल्याला पण त्याला करू दिलं आणि वाईट पण करू दिलं, त्याला काही म्हटलं नाही, ते वाईटाला सुद्धा चांगलंच मानतं. आणि म्हणून माताची जबाबदारी की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलांना आपण सांगाव्या. आता हे सांगत असताना, त्यांच्यावर संस्कार करत असताना अभ्यासक्रमाच्या सुद्धा गोष्टी, म्हणजे अभ्यास कशासाठी आपण करतो, शिक्षणाच्या गोष्टी सुद्धा त्यामधून सांगाव्या. साधी गोष्ट आहे, आपण भाकरी बनवतो. भाकरी बनवता बनवता भाकरी बनवली की त्या विद्यार्थ्याला सांगू शकता हा कसला आकार आहे, तो सांगणार आहे, गोल आहे. आता पहिलीची मुलं इथं असेल तर तुम्हाला लगेच त्यांनी सांगितलं असतं ती भाकरी समजा आपण इथे 2 भाग केले तर 2 अर्धगोल आमच्या त्याच्यामध्ये असतात, त्यांना 2 भाग तर एवढे कळेल. आणि मग त्या गोलाचे 2 भाग केले, म्हणजे वर्तुळाचे 2 भाग केले. मग तो जो मधला आहे त्याला व्यास, त्यानंतर त्याचे पुन्हा 2 भाग केले किंवा वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये नंतर त्याला कळतात. या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये कोणतीही गोष्ट सांगताना, ती विचार करताना त्यांना ते चांगलं आणि वाईट या गोष्टी पारखून स्वीकारल्या पाहिजे आणि स्वतःचं मत त्याला सांगता यायला पाहिजे. आणि यासाठी पहिलीचं मुलं आहे, पहिलीच्या मुलासाठी अध्यापन चूल पेटवत असतो तर ती कशी पेटते, मग लाकडं मग ती सुकी असतात की ओली असतात, मग लाकडं जाळणं चांगलं की वाईट, त्याच्यापासून होणारा धूर, मग तो धुराचं काय होतं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलगी 2रीला आहे आणि छोटी आहे ना ती अंगणवाडीची. म्हणजे तिला मोठीला सांगितलं ना तिने केलंय तर तू उचल, तर ती मोठी काय बोलते, मम्मी मी नाही, तिने केले तिलाच सांग. असं त्यांचं भांडणच असतं. ती छोटी आहे ना, म्हणजे ती कशी बोलते, मम्मी मी हे करणार नाही. मी तिला समजवते, बाबू तू केलं ना मग तूच असं करायचं, दीदी मोठ्या दीदीला नाही सांगायचं. पण ती ऐकतच नाही, एकदम छोटी आहे ती आणि बोलते लय. ठीक आहे, मग तसं अगदी त्या वयामध्ये आहे, पण त्या मोठीचं पण चुकीचं नाही हे लक्षात घ्या. कारण तिने केलं तिने करायलाच पाहिजे ना, बरोबर की नाही. मग तुम्ही ठीक आहे तिला करू दे, पण सांगताना हे सांगा की तू केलंय तूच करायला पाहिजे. हे बरोबर तुम्ही सांगता, हे बरोबर. मम्मी दिवसभर बाहेर काम करते ना, मग आपण पण घरी करायला पाहिजे ना. घरी करल, शेतात काम करते, घरी भांडी धुणं करते. मग मला म्हणतो मम्मी तू काम करू नको, मी भांडी घालतो, गुड्डी तू कचरा काढ. म्हणजे त्याच्या बहिणीला म्हणतो गुड्डी तू झाडू मार, मी भांडी घालते. रोज बोलतो, भांडी घासून झाली की थांब मम्मी तू नको झाडू, मी झाडू मारतो. रोज बोलतो, म्हणजे रोजच सांगत असतो मला, तू रोज रोज किती कामं करशील घरात बाहेर, पप्पा काही एवढं करत नाही काम, पण तूच करत असते, असं सारखं बोलत असतं. म्हणजे मुलांचं किती निरीक्षण आहे बघा, म्हणजे रोजच त्याचं चालूच असतं. हे कळलं पाहिजे, हे कळलं नाही त्याला भरपूर कळतं ते, म्हणजे असं रोजच असं. म्हणजे आता हे पहिलीला टाकल्यापासून तर म्हणजे भरपूरच त्याला अभ्यास पण पूर्ण समजूतदार आहे. हेच झालं, तुम्ही शाळेशी कनेक्ट राहिला, मुलाची कनेक्ट राहिला तर ह्या गोष्टी चांगल्या राहतात आणि सरळ दूर आहे. फक्त तुम्ही हे भेदभाव करायचा नाही. मला नाही राहिलं तरी चालेल, पण जे माझ्या वाडीतले आहेत ना त्यांना थोडं थोडं दे, असं हे देऊ द्यायचं. लक्षात घ्या, म्हणजे कसं एक संस्कार आहे हा. नाही आपण काय म्हणतो तुला आणले तुला, असं काही नाही. बघा कोण किती झालं काय त्यामध्ये राहत नाही, पण तो एक संस्कार करतो त्यामध्ये. आता सकाळी उठल्यापासून मम्मी तूच मिटिंगला ये, पप्पाला नको तूच मिटिंगला ये, सगळ्यांच्या आई येतात तूच नाही येत. मी दरवर्षी ते दर टायमाला येते, पण आज आमच्या पण ह्या शाळेत पण शिक्षक चांगले झाले. म्हणजे मुलं आता टाकल्यापासून एकदम चांगलीच वाचतात. माझा मुलगा म्हणजे अंगणवाडीत काहीच नव्हतं येत त्याला, पण आता पहिलीला हे शिक्षक सुर्वे सरांनी चांगलंच शिकवलं. खूप त्रास देतात, त्याला खूप समजवतात, सगळ्या बाबतीत सांगत असतात. मॅडमने मिटिंगला बोलवतात, काय असेल कारण त्यांना पण बोलवतात आम्हाला.
जोडीला मॅडमच्या जोडीला तुम्ही गेलात ना की आणखीन मुलांनी हा. हुशार करता येईल. तर खेळ पण घेते शाळेत आमचे. घेते ना हा. नाही म्हणून तुम्हाला जेव्हा वेळ असेल ना आता कामाचे दिवस असतात पण कामाचे दिवस असेल तेव्हा त्यांना सांगायचं की त्या दिवशी आमची मीटिंग करा म्हणजे तुमच्या आमचं सोडीने. नाही, तुमच्या सोडीने आम्ही काय त्यांना करू, वडील येणार आहे. असं म्हणजे लोकं वचन नाही पण आई तूच ये मम्मी तूच ये असं आता नवीन साडी नेसली मी घ्या, मॅट्सवर येणार आहे बाहेरचे. सर येणार आहे, नवीन साडी नेसली मी माझं. लवकर या असं ते सांगण्याची प्रत्येकाची बघा, आई पण खूप असते हे तुमच्या दृष्टीने काहीच नाही पण ते खूप चांगलं आहे त्याच्या दृष्टीने तर तुमच्यावर किती प्रेम आहे त्या मुलाचं हे आणि तिथं- मम्मी लवकर या, 11 वाजता सर येणार आहे. नाही पप्पा नको मी तूच ये. बाई तुम्हालाच बोलवते मातानाच बोलवते पप्पाला नाही आणि बोलवलं पोरगी घुमत येते. आला तरी मीटिंगला झाला पाहिजे असं काय कनेक्ट राहायचं आपण आपल्या माहेरी कसं राहतो अशा पद्धतीनं राहायचं तर हे चांगलं कुटुंब घडतं म्हणजे मुलं पण तुमच्याशी बोलणार शिक्षक पण तुमच्याशी बोलणार आणि यातून चांगलं घडणार आपण चांगलं घडवण्यासाठी हे सहकार्य केलं. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय हिरनाथ साहेब आता आले. त्यांनी आपल्याशी जवळजवळ अर्धा पाऊण तास छानपैकी गप्पा मारल्या. म्हणजे तुम्हाला सुद्धा असं वाटलं की या व्यक्तीशी आता आपण सुद्धा बोलायला पाहिजे, बरोबर की नाही? नाहीतर काही माणसं असतात काय तो बोलतोय बोलू द्या असू दे, काय आपण काय ऐकायचंय जायचंय. तुम्हाला तसं नाही वाटलं. साहेबांच्या एकूण सगळ्या संवादानंतर आपण सुद्धा त्यांच्याशी संवाद साधायला हवा अशी गोष्ट तुम्हाला वाटली ना. म्हणजे माझ्या मुलासाठी साहेब सांगतात ते फार चांगली गोष्ट आहे. मला आता शाळेत यायला पाहिजे, मला माझ्या मुलासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपण ते सुद्धा केलं पाहिजे. हे व्हिडिओ जे तुम्हाला पाठवले जातात ना हे आवर्जून बघा. आता येताना या माझ्या 3 बहिणी होत्या त्यांच्याशी मी तेच बोलत होतो. तुम्हाला पाठवलेले व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलांशी संवाद कसा साधायचा आहे, मुलांकडे आणखीन वेगवेगळे कुठले गेम आपण मुलांसोबत खेळू शकतो, कुठला खेळ चांगल्या पद्धतीनं मुलांना आवडतो, किती चांगल्या पद्धतीनं मुलं खेळू शकतात, याचा विश्वास आपल्याला ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस मुलांमध्ये ती कृती उतरवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि असा संवाद साधण्यासाठी हिरनाथ साहेबांना त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि चांगले नाही. Hey!